टीईटी पेपर फुटीवरून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी. आता शिक्षण मंत्र्यांचं भर बैठकीत मोठं वक्तव्य. राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षामध्ये टीईटी पेपर फुटी प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचं तापलंय. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शासकीय विश्रामगृहात राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थ्यांनी थेट मंत्री दादा भुसे यांच्यासमोर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या या आक्रमक मागणीवर प्रत्युत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी ज्यावेळेस राजीनामा द्यायचा असेल त्यावेळेला कोणाला सांगायची गरज नाही, मी स्वतःहून राजीनामा देईन, असं मोठं वक्तव्य केलेलं आहे. मालेगाव शासकीय विश्रामगृहात मंत्री दादा भुसे आणि वंचित सम्यक विद्यार्थ्यांची बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणात तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यात पेपरफुटी झाल्यानंतर आजपर्यंत कोणत्याही मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला नाही. जर तुम्ही या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला तर हा संपूर्ण राज्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय ठरेल, अशी मागणी वंचित आघाडी आणि सम्यक विद्यार्थ्यांनी लावून धरली. आणि यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या प्रकरणांचा हवाला देत माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कार्यकाळात असा घोटाळा झाला होता अशी आठवण करून दिली. राजीनामा दिला नाही, आपण जर दिला तर ऐतिहासिक निर्णय राज्यामध्ये घडेल. दादा ज्या वेळेस द्यायचा राहिला कोणाला न विचारता पण देईल. वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री होत्या, त्यांनी देखील याच पद्धतीने सगळ्या मालेगावला माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.